नमस्कार, आजच्या प्रसादासाठी आपण भोगीची आमटी बनवतोय। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी पहिल्यांदा तेल घालते। 200 लोकांसाठी आपण बनवतोय, त्यासाठी 1.5 किलो फक्त तेल घातलंय, जास्त घालायची गरज नाहीये। आणि 1 किलो कांदा आहे, बारीक कापून घेतलाय। कढीपत्ता, कांदा लालसर झाला की त्यामध्ये आता बाकीच्या भाज्या घालायच्या आहेत। कांद्याची पात आणि लसूण पात, चाकवत। या भाज्या थोड्या मऊ झाल्या की यामध्ये पावटा घालायचा आहे। पावटा तेलामध्ये चांगला थोडा शिजवून घ्यायचा। तो थोडासा मऊ झाला की यामध्ये घालायची आहेत वांगी। ही वांगी कृष्णाकाठची आहेत। वांग्याला चांगली वाफ आली की मग यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे, खोबऱ्याची पेस्ट। आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। कांदा लसूण मसाला, सांबर मसाला, हळद, पूड आणि गोडा मसाला। ओल्या खोबऱ्यासोबतच यामध्ये तीळ पेस्ट पण घातलेली आहे। मीठ, गरम पाणी, मस्त झणझणीत अशी वांग पावट्याची आमटी तयार आहे।